आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. 4 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावरती झाला आणि त्याचा उत्सव, त्याचा जल्लोष, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याच्या आगमनाबद्दल साऱ्या पृथ्वी तलावरती मोठा आनंद आहे, मोठा जल्लोष आहे. प्रश्न तो किती तारखेला जन्मला हा नाहीये, तो जन्मला हा महत्वाचा प्रश्न आहे. 25 तारखेला तो जन्मला नाही हे 100% सत्य आहे. ती तारीख त्याच्या जन्माची तारीख नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती येण्याचा उद्देश समजून घेणं फार गरजेचं आहे. कोणत्या कारणाने या पृथ्वी तलावरती तो आला आणि खरंच तो पृथ्वी तलावर येण्याच्या अगोदर स्वर्गामध्ये होता का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. का त्याला देव म्हणावं, कोणतं देव स्वरूप त्याच्यामध्ये आहे, आणि लोक जन्माला आले त्या पद्धतीने त्याचा जन्म होता का, त्याचा जन्म हा देवानं ठरवलेल्या पद्धतीने त्याचा जन्म होता, ही गोष्ट देखील समजावून घेणं गरजेचं आहे. काही लोक येशूकडे पाहताना ते म्हणतात की जसा अब्राम होता तसा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. कित्येक लोकांना जर तुम्ही सांगायला गेला, त्यांना असं म्हटलं की येशू स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो, तर तो म्हणतात अब्राम पण देवाचा पुत्र आहे. त्यानंतर दानियेला संबंधानं म्हटलं, दानियल प्रार्थनेला सुरुवात करताना तो म्हणतो, हे दानियेला देवाच्या परमप्रिय मुला, तुझ्या प्रार्थनेला आरंभ होण्यापूर्वी परमेश्वराने तुझ्या दूताला पाठवून मी तुझा निरोप घेऊन या ठिकाणामध्ये आलो तुला उत्तर देण्यासाठी. मग जसा येशू देवाचा पुत्र होता, अब्राम तर देवाचा दानियल तर देवाचा परमप्रिय पुत्र होता, देवाचा प्रिय पुत्र होता. म्हणजे कित्येक लोकांच्या डोक्यामध्ये एक प्रकारची शंका आहे, ते अशा पद्धतीने विरोध करतात की येशू संदेष्टा होता, तो देव नव्हता. कारण त्याचा जन्म मरियेच्या उदरातनं झाला, सामान्य माणसासारखा त्याचा जन्म झालेला आहे. येशूच्या जन्मासंबंधीच्या अनेक प्रकारच्या डोक्यामध्ये असणाऱ्या सांभ्रमक कल्पना आहे की ज्याच्याद्वारे ख्रिस्ताचं देवत्व जाणून घेणं गरजेचं आहे. खरंच तो देव होता का? आणि ख्रिस्ती विश्वास जो आहे तो उघड्या डोळ्यावरचा विश्वास आहे. याच्यामध्ये तर्क वितर्क, कल्पना किंवा मनुष्यानं मांडलेले विचार नाही, तर याच्यामध्ये बायबल मधलं एक सत्य, बायबल मध्ये लिहून ठेवलेल्या घटनाची परिपूर्ती म्हणून येशूचं पृथ्वी तलावरचं आगमन आहे. आणि हे आगमन होत असताना जर येशू या जगात कशासाठी आला, तो उद्देश जर समजला नाही, तर कदाचित नाताळ साजरा करताना तुम्ही त्या उद्देशापासून भरकटून जाणार. कशासाठी आला? का अनेक लोकांना सण होते, आम्हाला पण एक सण पाहिजे नवीन कपडे घालायसाठी म्हणून आला का? का बाकीचे लोक घराला रंगरंगोटी करतात, मग आम्हाला रंगरंगोटी करण्यासाठी येशू ख्रिस्ताचं आगमन पृथ्वी तलावरती झालं का? कोणता उद्देश? आणि तो उद्देश जर जाणून घेतला तर त्या दिवसापासून तुम्ही नारायण वामन टिळकासारखं म्हणणार आहात. नारायण वामन टिळक म्हणतात, ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का, आणि शास्त्रामध्ये पण लिहिलं, आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. आजच्या दिवसासाठी आज आम्हाला येशूची गरज आहे. 25 तारखेला नाही, कधी पण तुम्ही वाचा, नोव्हेंबर मध्ये वाचा, एप्रिल मध्ये वाचा, मे मध्ये वाचा, जून मध्ये वाचा, ऑक्टोबर मध्ये वाचा, फेब्रुवारी 28 दिवस आहे तेव्हा तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल आमच्यासाठी आज आहे तो, आजच्या दिवसामध्ये. आणि त्याचा या जगामध्ये येण्याचा उद्देश काय? योहानाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 28 आणि 29 वचन आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 28 आणि 29 वचन. यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे. तरी पण मी आपण होऊन आलो नाही. ज्याने मला पाठवलं तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखीत नाही. मी तर त्याला ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे. बायबल सांगतं तो या जगामध्ये यायचं म्हणून आला नाही. शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त मोठ्यानं ओरडून म्हणाला, प्रत्येक व्यक्तीला समजावं, प्रत्येक व्यक्तीने ओळखावं की देवानं तो म्हणतो
जिथून मी आलो तिथून मला पाठवलं. काम देऊ नाही का? काही लोकांचा जन्म होतो पण येशूचा जन्म झाला नाही, त्याला पाठवलं म्हणजे तो कुठंतरी होता म्हणून त्याला पाठवलेला आहे. होता कुठंतरी. 2000 वर्षापूर्वी तो जन्माला आला नाही. 2000 वर्षापूर्वी येशू या जगामध्ये आला हे वास्तव सत्य आहे. परंतु 2000 वर्षापूर्वी आल्यावर तो म्हणतो मला पाठवण्यात आलं. मग होता कुठे येशू एवढे दिवस? जर तोच म्हणतो की मला माझ्या इच्छेनं नाही पित्याच्या इच्छेनं या जगामध्ये मला त्यानं पाठवलं आणि पित्याची इच्छा घेऊन तो जगामध्ये आला, म्हणजे येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर कुठंतरी अस्तित्वात होतं. मग लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे, काय येशू ख्रिस्त स्वर्गात न आला का? शिष्यांना तो सांगतो जिथं मी चाललो ना त्या ठिकाणात तुम्ही येऊ शकत नाही. आणि जाताना त्या चोरला तो म्हणतो आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. म्हणजे जिथून तो आला तिथं परत जाणार आहे हे त्याला ठाऊक आहे. मग आला कुठून? स्वर्गातनं उतरलेली भाकर मीच आहे. तो स्वर्गातनं आला. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो, त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रभू म्हणतो की तो म्हटला चला आपण मनुष्य तयार करू. कोण आपण आहे? कित्येक लोकांच्या डोक्यामध्ये त्यांना असं वाटतं की देव फक्त एकच आहे, यहोवा देव आहे. आणि देव असताना येशू ख्रिस्त देव नाही. जर जेव्हा विटनेसवाल्याला तुम्ही विचारलं तर ते म्हणतात ओनली गॉड, फक्त देव. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की देव म्हटला चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू. आपण कोण? स्वतःला तर म्हणणार नाही देव, आणि स्वतः तो बनवेल. तो बोलला जे त्याला बनवायचं होतं, तो म्हटला की आकाश हो, आणि देव बोलला आणि त्याप्रमाणे आकाश घडलं. देव म्हटला आकाशामध्ये तारे हो, आणि त्या पद्धतीने तारे झाले. पण माणूस बनवताना मात्र तो म्हटला चला आपण आपल्या प्रतिरूपाचा एक मनुष्य, आपल्या सदृश एक मनुष्य तयार करू. आणि त्यानं येशूला घेऊन मनुष्य तयार केला. आता त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं, जगामध्ये त्याला पाठवण्याचा उद्देश काय? मनुष्य बनवताना देवानं कोणत्या कल्पनेनं मनुष्य बनवला? का मनुष्याला घडवलं? मातीपासून तयार करत असताना देवाच्या डोक्यामध्ये मानवासंबंधीच्या कल्पना कोणत्या होत्या? एक वस्तू बनवताना त्या वस्तूला बनवण्यामागचा एक उद्देश प्रत्येकाचा ठरवले असतो. जसं स्कूटर बनवताना त्या आणि कारखानदाराच्या बजाजच्या डोक्यामध्ये एक विचार होता की लोकांना लवकरात लवकर एक चांगलं आणि सोयीस्कर वाहन मिळावं की जे चालवल्यावरती लोकांची पायपीट वाचणार आहे, लवकर आपल्या ठिकाणामध्ये पोहोचणार आहे. त्याच्या डोक्यामध्ये उद्देश होता. काय उद्देश होता? हे वाहन बनवल्यावर लोकांना एक प्रकारची त्यांची एनर्जी वाचेल, त्यांची पायपीट वाचेल आणि ते ठिकाणामध्ये पोहोचणार आहे. तसं मानव बनवताना देवाचा उद्देश होता. आणि तो उद्देश जर समजावून घेतला नाही तर येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये अवतरणं, त्याचं प्रगट होणं कधी लक्षात येणार नाही. म्हणून मानवाला बनवताना येशूला घेऊन त्यानं मानव बनवला. आणि मानव बनवून तो म्हटला चला आपण मनुष्य बनवू. आणि बायबल सांगतं मानवाला बनवल्यावर मानव बिघडला. ज्या माणसाला त्यानं बनवलं तो बिघडला. देवाच्या संगतीपासून तो दूर गेला. आणि शास्त्रात असं लिहिलं जो मनुष्य तयार त्यानं केला तो गौरवी आणि देवाच्या सदृश्य अशा स्वरूपाचा मनुष्य होता. शुगर नाही, बीपी नाही. हालेलुया. त्याला कुठल्या गोळ्या नाही, औषधं नाही, काय खायचं याला मर्यादा नाही. बागेमध्ये देवानं तयार करून सांगितलं सगळ्या झाडाची फळं खा. आणि बायबल सांगतं माणूस बिघडला आणि शरीर पण बिघडलं. देवाची आज्ञा मोडल्यामुळं या शरीरामध्ये जे गौरव आहे ते गौरव निघून गेलेला आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं आता देवाला त्याचं गौरव माणसाला परत द्यायचंय. कान देऊ नये का? येशू ख्रिस्त जगामध्ये येण्याचा उद्देश काय ते मी तुम्हाला सांगत आहे. शरीरातलं गौरव, जीवनातलं गौरव, कुटुंबातलं गौरव, परिवारातलं गौरव निघून गेलं आणि हे गौरव मानवाला परत द्यायचं. पण देताना मात्र त्याला रिपेअर केल्याशिवाय देता येणार नाही. सर्व्हिसिंगला गाडी दिल्यावर नाही का, जर बिघडलेली गाडी दिली तर तो आम्ही काय म्हणतो, काय फायदा तुम्हाला सर्व्हिसिंगला गाडी देऊन, आमची गाडी तर अजून पण नीट काम करत नाही. येशू ख्रिस्त सर्व्हिसिंग साठी जगामध्ये आला होता. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? गाडी तर देवानं दिलेली, बनवलेली गाडी आता परत प्रभूला द्यायची. मग सर्व्हिसिंग करणारा इंजिनियर चांगला पाहिजे, ज्याला बरोबर
कुठं फॉल्ट आहे समजणार आहे, कुठं नेमकं कोणत्या भागामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, कुठं बिघाड झालेला आहे, आणि या बिघाडाला दुरुस्त करण्याचं काम करण्यासाठी तो पृथ्वी तलावरती आला आणि गाडी कशी चालवायची याचं प्रात्यक्षिक त्यानं दिलं. कसं चालायला पाहिजे. गाडी बनवली, जर त्याला चालवतात ते ट्रेनिंग द्यावं लागतं. 4 व्हीलर घेतल्यावर आता मला ते अजून पण चालवता येत नाही. का हो? कारण मी ते बसतच नाही, ड्रायव्हिंग करतच नाही, माझ्याकडे ते नॉलेज नाहीये, म्हणून असून पण मला उपयोग नाहीये. तसं प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला, जे लोक शिक्षण घ्यायला तयार आहे, जे लोक आत्मसात करायला तयार आहे, जे लोक बिघाड दुरुस्त करण्यासाठी तयार आहे, आणि त्यानं शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि म्हणून येशू म्हटला, मी स्वतःहून आलो नाही, मला पित्यानं पाठवलं. कशासाठी पाठवलं? अरे या लोकांना थोडंसं ट्रेनिंग दे, आणि त्यांना कसं जीवन चालवायचंय, त्यांना कशा पद्धतीने जगायचंय हे मार्गदर्शन नाही, त्यांना माहित नाही मार्ग आणि ठाऊक नाही मार्ग. मग स्वर्गातला देव एक ट्रेनर म्हणून या जगामध्ये आला. मग शास्त्र सांगतं की तो लोकांना शिकवत आणि बरं करत फिरला. शास्त्र सांगतो तो शिकवत म्हणजे पहिल्यांदा त्यानं ट्रेनिंग दिली. काय? शास्त्रामध्ये लिहिलेली गुपित, शास्त्रामध्ये लिहिलेली रहस्य, आणि त्या रहस्याचं त्यानं ट्रेनिंग दिलं. कोण स्वर्गामध्ये पोहोचणार आहे? तज्ञ व्यक्ती, जो शास्त्र शिकवणारा व्यक्ती, ज्यानं अनेक प्रकारचे प्रवचन केलेला निकोदेमस. पण तो सुद्धा ट्रेनिंग साठी येशूकडे गेला आणि त्याला विचारतो, स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? तो म्हणतो, पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. त्याला ट्रेनिंग घ्यावं लागलेलं आहे. त्याला पण माहिती करून घ्यावं लागलं, स्वर्गामध्ये मी कसं पोहोचणार आहे, कशा रीतीने मी स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. स्वर्ग राज्यातला तुमचा प्रवेश सुखकर व्हावा आणि गेलेलं गौरव तुमच्यामध्ये परत यावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या योजनेप्रमाणे देवानं त्याला पाठवलं, म्हणून तो जगामध्ये आला. तो स्वतःच्या इच्छेनं नाही, देवाच्या इच्छेनं जगामध्ये आलेला आहे. आणि त्याच्या पलीकडे मी जाऊन तुम्हाला सांगतो, म्हणून तो सृष्टी अस्तित्वात असताना, देव पिता स्वर्गामध्ये असताना, सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर, मानव निर्माण करण्याच्या अगोदर तो स्वर्गामध्ये होता. आणि म्हणून तो म्हटला, मला पित्यानं पाठवलं. म्हणून कोणी सुद्धा तुम्हाला प्रश्न केला, येशू ख्रिस्त देव आहे का? तर छाती ठोकपणे सांगा, तो देव आहे का? कारण शास्त्र त्याच्या संबंधानं सांगतं की देवानं त्याला जगामध्ये पाठवलेलं आहे. आता डाऊट तुमच्या मनामध्ये असू देऊ नका. कित्येक वेळा डाऊट येतो, लोक तुम्हाला आडवे तिडवे प्रश्न घेऊन विचारतात, कन्फ्युजन मध्ये टाकतात. आणि येशू ख्रिस्त कुठं सुद्धा स्वतःहून म्हटलं नाही की मी देव आहे. का म्हटलं नाही हो? जो स्वतः आहे त्याला सांगण्याची गरज लागत नाही. मला नाही म्हणाल मी पास्टर आहे, मी येत नाही, मग मी पास्टर आहे बरं का, मला माहिती मी पास्टर आहे, मला काय तुम्हाला सांगण्याची गरज आहे मी पास्टर आहे. आणि तुम्ही म्हटल्यानं मी पास्टर होतो. काही लोक म्हणतात, नाही मी तुम्हाला मानत पास्टर, मग ते नाही मानत म्हणून मी पास्टर नाही, मी तर पास्टर आहे. का तर मला मंडळी आहे, मला माहिती की मी लोकांना शिक्षण देतो, लोक शिक्षण ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आणि जसं मला माहिती आहे तसं येशूला पण माहिती तो देव आहे, त्याला सांगण्याची गरज नाही, दौंडी पिटवण्याची गरज नाही. आणि एक वचन वाचा, म्हणजे स्तोत्र 40 अध्याय 7 वचन, स्तोत्र 40 आणि त्याचं 7 वचन. यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे, पहा मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की हे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. ग्रंथपटात लिहून ठेवलं म्हणून मी आलेलो आहे. का नाही येशू? कारण ग्रंथपटात आता दाविदानं येशूच्या येण्यासंबंधाने, दाविदाबद्दल नाही लिहिलेलं मी आलोय, दावीद येऊन काही विशेष पराक्रम त्यानं केला नाही, पण येशू संबंधानं लिहिलं. आता दावीद कधी हो? जवळजवळ इसवी सन म्हणण्यापेक्षा बिफोर क्राइस्ट BC 1055 ते 1015, म्हणजे ख्रिस्तापूर्वी जवळजवळ आम्ही पाहतो 1055 ते 1015 या कालखंडामध्ये हे लिहून ठेवलं. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर जवळजवळ 1055 वर्षाच्या अगोदर या संबंधाने भविष्यवाणी केली. अचानक नाही प्रगट झाला. वारंवार देवानं या जगाला येशूच्या आगमनाची सुवार्ता सांगितलेली. अचानक नाही, अपघातानं तो आला नाही. अचानक जर म्हटलं ना कोणतरी मला मी देव आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला शंका घेता येईल. अचानक नाही. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 15 वचनामध्ये म्हटलं, तो वाचा उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 15 वचन. हा, तू व स्त्री
तुझी संतती तिची संतती यामध्ये परस्पर वैर स्थापील. ती तुझे डोके फोडील. ती तुझं डोकं फोडील. व तू तिची टाच फोडशील. तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, हा मी तुझे दुःख. बस. भविष्यवाणी ग्रंथपटामध्ये लिहून ठेवलं की तो येणार आहे. आणि तो येणार हे कधी सुरुवात झाली हो? का अचानक त्याला वाटलं चला आता मला पृथ्वी तलावरती माणूस कस काय चाललंय कारभार त्याचा आणि पाहण्यासाठी जावं म्हणून तो आला का? त्याच्यासाठी तर देवदूत पाठवत होता. अब्राहम आपल्या दाराजवळ बसल्यावर देवदूत त्याच्या तीन देवदूत त्याच्या दारातनं चालले आणि त्या देवदूताला त्यांनी पाहिलं आणि त्यानं देवदूताला पाहिलं आणि देवदूताला म्हटलं आज इथं तुम्ही भोजन करा. आणि बायकोला जाऊन सांगितलं आणि मग एक वासरू कापलं, त्यांना खायला घातलं आणि देवदूत पुढे निघून गेले त्याला आशीर्वाद देऊन. माणसाला पाठवण्यासाठी देवदूत पाठवत होता. बलाम वाट चुकल्यावर त्या बलाम संदेशाला पाठवण्यासाठी देवाने एक देवदूत पाठवला. पेत्र बंदिशाळेमध्ये असताना बंदिशाळेमध्ये सुटका करण्यासाठी पेत्रासाठी देवाने देवदूत पाठवला. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये असताना त्याला बाहेर काढण्यासाठी रक्षण करण्यासाठी परमेश्वराने योजना केली. प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे योजना आहे. प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे प्लॅन आहे. आणि देवाच्या प्लॅन प्रमाणे ज्या दिवशी मानवाचं पतन झालं त्याच दिवशी देवाचा प्लॅन काय? तो म्हटला स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. देवानं त्याच ठिकाणामध्ये योजना करून ठेवली. स्त्रीचं संतान म्हणजे एका स्त्रीच्या द्वारे त्याला जगामध्ये जावं लागणार आहे. संदेष्टे जगात जन्माला आले, पण कोणत्या संदेष्टाविषयी आणि असं प्रगटपणे लिहिलं गेलं नाही की कोणता संदेष्टा कोणत्या मातेच्या उदरातनं. सांगा बरं आलिशाची आई कोण? सांगा बरं एलियाची आई कोण? कोणाला माहिती का? आणि सांगा येशूची आई कोण? बोला की जोरात. तुम्हाला मर्याबद्दल कसं माहिती? मग आलिशाची आई, एलियाची आई, बाकीची जखर्याची आई यांच्या आईबद्दल का माहित नाही? कारण ते संदेष्टे नॉर्मल आहेत. आले संदेष्टे जन्माला. संदेष्टे जन्माला यावं याच्याविषयी काही नाही. देव कोणाला तरी पाठवतो, निवडतो आणि त्याच्या योजनेप्रमाणे करतो. पण ख्रिस्ता संबंधानं म्हटलं जो जन्माला येईल तो पुरुष आणि मुलगा जन्माला येणार आहे आणि जे बाळ जन्माला येणार आहे ते स्त्रीचं संतान असेल. एका स्त्रीपासून त्याची निर्मिती असेल. पुन्हा स्तोत्रामध्ये तो म्हणतो ग्रंथपटात माझ्याविषयी लिहिलं आणि जो येणार आहे आणि तो येत असताना त्याच्याविषयी पुन्हा एकदा दाविदाला प्रगट करण्यात आलं. वाट पहा, कारण ज्याची नियुक्ती या जगाला उद्धार देण्यासाठी मी करणार आहे तो व्यक्ती आणि स्त्रीचं संतान म्हणून जन्माला येणार आहे. आणि स्त्रीचं संतान कशासाठी स्त्रीचं संतान म्हणून जन्माला यायचं? तर पवित्र शास्त्र सांगतं की याच स्त्रीनं पहा. कधी कधी प्रश्न असा पडतो, येशू ख्रिस्त अचानक जर प्रगट झाला असता तर बरं झालं असतं नाही का? अचानक जर कुठून तरी निर्माण झाला असतो पटकन लोकांनी विश्वास ठेवला असता. कोणतरी म्हणतं ना पा एक मुलगा मध्ये मला आठवत नाही पण तो मुलगा मला वाटतं जपानमध्ये काहीतरी प्रगट झाला आणि मग त्यानं सांगितलं की मी अमकाम काय. आणि सगळे लोक इतकी रांग त्याच्याकडे लागायची दर्शन घेण्यासाठी की विचार लोक झाडात बसायचा. आणि मग त्या झाडामध्ये त्याचं दर्शन घेऊन 18-19 वर्षाचा मुलगा आणि त्याच्याविषयी विचार याची आई कोण आहे, याचे वडील कोण आहे माहित नाही, पण अचानक प्रगट झाला. तो म्हटला अमका मी देव आहे. आणि त्याच्या भोवती लोकांची रांग लागली. तीर्थक्षेत्र ते बनलं. आता गायब पण तो झालेला आहे. ज्यास अचानक काहीतरी प्रगट होतं ना ते नाहीसं होतं, पण ठरवून जे प्रगट होतं ते कधीच नाहीसं होत नाही. आमचा येशू ठरवून प्रगट झालेला आहे. प्लॅनिंग केलं. स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील. मग प्रश्न असा, स्त्रीचं संतान म्हणून येशूला का जगामध्ये पाठवण्यात आलं? का त्याला स्त्रीचं संतान म्हणूनच जगामध्ये येणं गरजेचं होतं? परमेश्वर कोणतीच गोष्ट आणि डोक्यात ठेवून केल्याशिवाय करत नाही. त्याच्या डोक्यामध्ये होतं स्त्रीला त्यानं फळ खायला लावलं ना, स्त्रीला फसवलं त्यानं ना, या स्त्रीकडनं त्यानं पाप करून घेतलं ना, या स्त्रीकडनं त्यानं दंड उडवून घेतला ना, स्त्रीची फसवणूक बागेमध्ये केली. आणि परमेश्वरानं त्या सैतानाला चॅलेंज केलं, ज्या स्त्रीला तू फसवण्यासाठी वापरलं ती स्त्री मी तुला हरवण्यासाठी वापरणार आहे. ज्या स्त्रीला तू फसवण्यासाठी वापरलं त्या स्त्रीमध्ये परत एकदा मी सामर्थ्य घालवणार. आणि ते सामर्थ्य असं असेल तू तिला फळ देऊन फसवलं, पण या स्त्रीची टाच तुझं डोकं फोडणार आहे. आणि या स्त्रीच्या पायामध्ये बळाची गरज आहे. आणि बळ पुरवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला. त्याला ठाऊक आहे या स्त्रीच्या पायामध्ये जर बळ यायला पाहिजे तर स्त्रीचं संतान म्हणून मला जन्माला यावं लागेल. आणि स्त्रीचं
स्त्रीचं संतान जन्माला येण्यासाठी जे सामर्थ्य ख्रिस्तामध्ये आहे. लक्षात ठेवा, काही गोष्टी आमच्यामध्ये असल्या ना त्या तशाच राहतात, नाही का? एखाद्या व्यक्तीमध्ये पॉयझन असलं तर ते शरीर बरोबर. आज सकाळीच तुम्ही पेपरला वाचा, एक मनुष्य, त्याचा फोटो दिलाय. तो माणूस असा समोर थांबल्याबरोबर त्याच्या संपर्कात असणारं 5 ते 10 किलोचं लोखंड त्याच्याकडे अट्रॅक्ट होतं. ते त्याच्या अंगाला चिटकतं. सुरुवातीला ते लेकरं जाता जाता चमचे टाकायचे आणि ते त्याला चिटकायचे. कारण त्या डॉक्टरला विचारलं असं का, तो म्हणतो याच्यामध्ये त्या तरंग आहेत, त्या लहरी आहेत, त्या लहरी साधारण माणसाच्या नाही तर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असतात आणि याच्याकडे लोखंड अट्रॅक्ट करण्याची ताकद आहे आणि कोणाला चिटकत नाही, पण याला लोखंड चिटकलं जातं कारण त्याच्याकडे त्या लहरी आहेत. म्हणजे शरीरात काहीतरी असल्यावर शरीर बाहेरील गोष्टीवरती प्रभाव टाकतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त तर इतका पॉवरफुल होता, तो शब्द बोलला तर मेलेला जिवंत झाला. आता स्त्रीचं संतान प्रभू येशू ख्रिस्त मरीच्या उदरामध्ये आल्यावर या स्त्रीला ताकद मिळणार नाही का? ख्रिस्ताची ताकद तिच्यामध्ये आली, ख्रिस्ताचं सामर्थ्य तिच्यामध्ये आलं. आता ती स्त्री कोण आहे? ती स्त्री दुसरी तिसरी कोण नसून ती मंडळी आहे, ज्या मंडळीला फसवण्याची योजना सैतानानं केली आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणून देवाचा पुत्र म्हणून या मंडळीला त्यानं देऊन टाकला. आणि मंडळीला तो म्हटला, आता उठा आणि जाऊन त्या सैतानाचं डोकं ठेचा. ज्याला ख्रिस्ताचं आगमन या पृथ्वी तलावरती समजलं, ज्या मंडळीला ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला समजला, ती मंडळी 25 डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त राहत नाही. ती मंडळी तारा लावण्याच्या कार्यक्रमात व्यस्त राहत नाही. ती मंडळी रंगरंगोटी करण्याच्या कार्यक्रमात व्यस्त राहत नाही. ती मंडळी कशामध्ये व्यस्त राहते? त्या सैतानाचं डोकं ठेचण्यासाठी. तिला ठाऊक आहे या सैतानाला शोधावं आणि ज्या उद्देशानं या जगामध्ये येशूला पाठवलं तो उद्देश सफल व्हावा. स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील, तू त्याची टाच फोडशील. मंडळीनं जर ख्रिस्त या जगामध्ये आला तर मंडळीमध्ये आता ते सामर्थ्य यायला पाहिजे जे सामर्थ्य ख्रिस्त मंडळीला देऊन गेला. येशू म्हटला, मी जातो तुमच्यासाठी दुसरा खैवारी आत्मा पाठवतो, पवित्र आत्मा तुमच्यावर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. येशूच्या ऐवजी पवित्र आत्मा जगामध्ये आला आणि पवित्र आत्म्याच्या रूपानं आता येशू आमच्यामध्ये आहे. मग जर ख्रिस्त जन्मला आहे, नाताळ करत आहात, किती लोकांना सैतानाच्या बंधनातून सोडवला. ठीक आहे, चांगले कपडे घालावेत, तुमच्यापेक्षा भारी मी घालील. घराला रंग द्यायचा चांगला द्या, पण त्याच्यापेक्षा जर ख्रिस्ताचं आगमन सिद्ध करायचं असेल ना, हरवलेले आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणा. बंधनामध्ये अडकून पडलेल्या लोकांची सुटका करा. सैतान ज्यांना ओढून देते ना त्यांना परत ओढून देवाकडे घेऊन या. आज लोकांकडे पाहिलं तर त्यांच्याकडे फार मोठे प्रश्न आहेत. मला चांगलं आठवतं की सेल ग्रुपला पोरं गेले त्यावेळेस एक स्त्री तिथं आली, ती म्हटली आत्महत्या करण्याचा विचार होता, पण आज मी कशी तिथं प्रार्थनेसाठी आली मला माहित नाही. मला येण्यासाठी पण पुष्कळ अडखण होतं, परंतु मी तशीच आले का? कारण मला असं वाटलं की काहीतरी व्हावं. प्रभू वचनाच्या द्वारे मोठं सांत्वन त्या स्त्रीला मिळालं आणि तिच्या उद्धाराचे मार्ग मोकळे केले. जर मंडळी या नात्यानं प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन तुम्हाला ठाऊक आहे, तर मंडळी या नात्यानं ख्रिस्ताचं सामर्थ्य घेऊन तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडेल, तो टाच फोडणार आहे. मंडळी या नात्यानं आम्ही त्याच प्रकारची अपेक्षा केली पाहिजे की प्रभूचं आगमन आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. तो आता परत गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेण्यासाठी येणार नाही, परत येता आणि तो बाळ म्हणून जन्माला येणार नाही. आता येणार 2000 वर्षापूर्वी आणि असणारा ख्रिस्त आता मोठा झाला, मोठं सामर्थ्य त्याच्यामध्ये. येताना देवदूत घेऊन तो आला. बायबल सांगतो तो जन्माला आल्यावर, कान देऊ नाही का, तो जन्माला आल्यावर सगळे देवदूत वेगवेगळ्या ठिकाणात प्रगट झाले आणि त्याने सांगितलं ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, मनुष्याला शांती. आता दुसऱ्यांदा येणार आहे, त्यास पण देवदूत येणार आहे, पण ते शांतीचा संदेश घेऊन येणार नाही. आता त्यांच्यामध्ये असणाऱ्या लढाईच्या तलवारी, आता त्यांच्यामध्ये असणारे भोसकणाऱ्या तलवारी, आणि या तलवारीपासून लोकांची सुटका होण्यासाठी मंडळी या नात्यानं मला सतर्क राहावं, जागं राहावं. का? कारण भविष्यवाण्या सांगत होत्या, काय सांगत होत्या? ख्रिस्ताचं आगमन या पृथ्वी तलावरती होणार आहे, पण कशासाठी होणार आहे? तर लोकांना उद्धार देण्यासाठी. मग किती लोकांना उद्धार दिलेला आहे?
किती नाताळ मी साजरे केले. आम्ही घरामध्ये लोकांना बोलून सांगतो, हा माझा ना 2002 मधला नाताळचा ड्रेस किती छान आहे बघा, अजून पण मी अजून ठेवला बरं का. मग तिथं बाजूला गेले, हे माझं नेकलेस जे आहे ना 2012 मध्ये नाताळ केला तेव्हाच आहे. हालेलुया. कान देऊ नाही का. पण बिलीवर्स हे तर दाखवतातच, कारण ते प्रभूने त्यांना आशीर्वाद म्हणून दिलेला आहे. पण त्याच्या पलीकडे सांगतील, गेल्या ख्रिसमसला या व्यक्तीला मी तारणात आणलं, अजूनही ती मंडळीमध्ये आहे आणि प्रभू तिला वापरत आहे. प्रत्येक ख्रिसमस साठी तुमच्याकडं एक वेगळ्या प्रकारचं अर्पण. बायबल सांगतं, मागी लोक येशूला भेटायला जात असताना, धनगर लोक येशूला भेटायला जात असताना त्यांनी आपली खोखरं, त्यानं सोनं उदगंधरस आपल्या बरोबर नेला आणि ख्रिस्ताला अर्पण केला. आज तुमची अर्पण मेंढराच्या रूपानं, तारलेल्या लोकांच्या रूपानं, उद्धार पावलेल्या लोकांच्या रूपानं, का तुम्ही फक्त तुमचे कपडे आणि जे तुमच्या कबडमध्ये तुम्ही ठेवलेले ते तुम्ही दाखवत आहात, का तुम्ही मंदिरामध्ये दाखवत आहात? एक एक खुर्चीवरती बसलेला व्यक्ती आणि प्रभू मी गेल्या ख्रिसमसला सुवार्ता सांगितली आणि या व्यक्तीला तारणामध्ये आणलं, तो खरा मंडळीसाठी गौरवी नाताळ असणार आहे. आणि ज्या नाताळची प्रभू अपेक्षा करत आहे, का येशू या जगामध्ये आला. सेलिब्रेशन असावं, पण कशासाठी? आम्ही लोकांच्या उद्धारासाठी. मला चांगलं, माझ्या मोठ्या भावाचं तारण झाल्यावरती, त्यास आमचं काही विशेष तारण नव्हतं. आम्ही एक ऑकेजनल ख्रिश्चन. 25 तारीख म्हणजे सकाळी 6ला बसमध्ये बसायचं, 6:30चं चर्च अटेंड करायचं आणि 8 वाजता घरी एक ठरलेलं रुटीन, चांगले कपडे घालायचे आणि चांगलं वासाचं तेल आणि वासाचा साबण आणि सगळं काही करून घरामध्ये आल्यावर बिर्याणी खायची, एवढं. आणि आमच्या भावाचं तारण झालं, त्याचा नाताळ वेगळा. मला चांगला आठवतो, सकाळी उठला हणोकचे वडील आणि कुठून त्यानं ट्रॅक्स आणले माहित नाही, फार मोठा गठ्ठा त्याने आणला आणि तो म्हटलं चर्च माझं हेच आहे आज. तो गेला भाजी मंडईमध्ये, रस्त्यावरती सगळीकडं येशू तुमच्यासाठी तारण घेऊन आला आणि ते ट्रॅक्स वाटत असताना मला लाज वाटायला लागली. अरे हा काय करत आहे, अजूनपर्यंत गावात हे असं कोण करत नव्हतं. आणि मी घरी आलो आणि म्हटलं ह्याला समजावून सांगा, याचं डोकं फिरलंय आणि हा मला रस्त्यानं फिरू द्यायला. कारण सगळ्या रस्त्यावरती आणि दारूच्या गुत्त्यावरती सगळीकडं पहिल्यांदा आमच्या गावामध्ये त्या 25 लोकांच्या हातामध्ये ट्रॅक्स दिसत होता. का? कारण खरं आगमन त्याला कळलं होतं, पण आम्हाला कळलं नव्हतं. प्रियांनो, खरं आगमन ते आहे. जो आनंद जगाला मोठा आनंद, तुम्हाला नाही. तुमचं तारण झालेलं आहे, तुमच्याकडे आनंद आहे. तुम्हाला सांगावं पण लागत नाही की आनंदाने उड्या मारा. तुम्ही गाणे चालू झाल्यावर आपोआप उड्या मारता. का? कारण तुमच्याकडे तो आनंद आहे. जगामध्ये इतकं दुःख, इतकं पीडा आहेत ना, इतकी निराशा आहे, इतकं कठीण प्रकारच्या प्रसंगामध्ये जग चाललंय. आणि जर त्यांच्याकडे येशू नसेल तर त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारं कोणी नाहीये. एक तुमचं हस्तपत्रिका जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जाईल, एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये पडेल, न जाणू त्या व्यक्तीचं कसं तारण होईल. मला चांगलं आठवतं, त्या माझ्या भावानं दारूच्या गुत्त्यावरती असणाऱ्या एका व्यक्तीला जो दारूचा धंदा चालवत होता आणि गेला आणि त्याला ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली आणि त्यानं दारू धंदे बंद केले, त्यानं आपलं जीवन प्रभूला दिलं. हे घडतं का घडतं? कारण येशू सर्व मानव जातीसाठी असणारा देव आहे. सर्व मानव जातीसाठीचा देव आहे, उद्धार करण्यासाठी आलेला आहे. त्या स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. मंडळीने टाच फोडण्याचं काम केलं पाहिजे. भविष्यवाणीची पूर्तता म्हणून त्या ठिकाणामध्ये तो आलेला आहे. पुन्हा आपण त्या आणखी वचनामध्ये, पुन्हा त्या वचनामध्ये जाऊया. शास्त्र सांगतं भविष्यवाणीची पूर्तता करण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. वाचूया गलतीकराचं पत्र 4था अध्याय 4थं वचन. तो म्हटला स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. परंतु काळाची पूर्णता झाल्यावर तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तेव्हा देवानं आपल्या पुत्राला पाठवलं. तो स्त्रीपासून जन्मलेला, तू स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. बायबल सांगतं की तो काळाची पूर्तता झाल्यावर जगामध्ये आला. कोणती गोष्ट वेळेच्या अगोदर देव करत नाही. कान देऊ नाही का?
आम्ही म्हणतो नाही का, आता खूप पाप वाढलं देवा, लवकर जगामध्ये लवकर येत तू पृथ्वी तलावरती. आणि हा माणूस कधी मग तो कंटाळल्यावर म्हणतो, त्याला पगार चांगली आहे, त्यानंतर घरात त्याला त्रास देणारं कोणी नसलं, कामावर गेल्यावर पण सगळं वातावरण चांगलं असलं, मग कधी म्हणणार नाही देवा तू लवकर पाहिजे. पण इकडून तिकडून सगळीकडून त्रास दिल्यावर लवकर ये रे देवा, या पापी जगात राहू वाटत नाही, या पापात राहू वाटत नाही, एकदाच येऊन आम्हाला घेऊन जा. पण बायबल सांगतं देव कोणतीच गोष्ट वेळेच्या अगोदर करत नाही. ना उद्धार वेळेच्या अगोदर, ना पुत्राला जगामध्ये पाठवण्याच्या अगोदर, ना कोणाचा न्याय करण्याच्या बाबतीत देव ताबडतोब न्याय करत नाही. देव वारंवार संधी देतो, जगाला पण सुधारण्याची संधी देतो, प्रत्येकाचं तारण व्हावं, प्रत्येकाचा उद्धार व्हावा. आणि येशू ख्रिस्ताला पण जगामध्ये पाठवण्यासाठी देवानं अनेक वर्ष घालवली. जवळजवळ एदेन बागेतनं आदामाला बाहेर काढल्यापासून प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये येईपर्यंत 4000 वर्ष देवानं घालवली. 4000 वर्षामध्ये एक गोष्ट आमच्या ध्यानामध्ये येते, प्रत्येक वेळेस मनुष्य पाहत होता काय मोशे येशू आहे का, आल्यावर त्यांना असं वाटलं एलिया येशू आहे का, त्यानंतर त्यांना योहान आल्यावर वाटलं योहान येशू आहे का. प्रत्येक वेळेस जग येशूची वाट पाहत होतं, पण प्रत्येक ठिकाणामध्ये येशू त्यांना सापडत नव्हता, कारण येशू येण्याचा समय ठरलेला होता. देवानं समयानुसार या जगामध्ये येशूला पाठवलेले, समयानुसार प्रियानो, काळाची पूर्तता झाल्यावर. कान देऊ नाही का, कोणी सुद्धा देवाला कुठंच कोंडीमध्ये पकडू शकत नाही. आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो नाही लवकर घडलं पाहिजे एखाद्याचा न्याय, देवा सगळ्याला नेतो चांगल्या चांगल्याला, याला घाणेरड्याला कशाला ठेवलं म्हणते नाही का, याला देव उचलून येत नाही का, चांगले चांगले मरतात हा का नाही मरत, याला मग देवानं मारलं पाहिजे, कधी कधी तोंडातनं निघतं. आणि देव म्हणतो काळाची पूर्तता झाल्याशिवाय कोणालाच नाही, पुत्राला पाठवलं नाही तर बाकीच्यांना काय पाठवणार आहे. देव समयाचा बांधील असणारा देव आहे. बायबल सांगतं परमेश्वरानं नियोजित केलेल्या समयानं 4000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त जगामध्ये आला. वाचा परत ते वचन. परंतु काळाची पूर्णता झाली, काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले, तेव्हा देवानं आपल्या पुत्राला पाठवलं. तो स्त्रीपासून जन्मलेला, तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात. बस कोणता उद्देश, काळाची पूर्णता व्हावी, आणि काळाची पूर्णता झाल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने जगामध्ये यावं. आणि जगामध्ये येण्याचा उद्देश काय, बायबल सांगतं तुम्ही त्याचे पुत्र बनावे, पुत्राचा हक्क देण्यासाठी. याच्या अगोदर सगळेच बाप, जर सगळ्यांची प्रार्थना तुम्ही ऐकली, अब्राम म्हणतो हे बाप्पा, मोशे म्हणतो हे बाप्पा, प्रत्येक जण बाप्पा म्हणत आहे, पण तो त्यांना मुलं मानायला तयार नाही. जर त्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, या लेकरांना त्यानं स्वीकारणं किंवा त्यांना आपली लेकरं मानण्यासाठी तो तयार नाही का, कारण हक्क देण्यासाठी जो वकील आवश्यक आहे, जो कायद्याची पूर्तता करण्यासाठी नियम आणि अटी लोकांना समजावून सांगणारे, अशा प्रकारचा तो नियम अटी समजावून सांगणारा व्यक्तीच अजून जगामध्ये आला नव्हता. येशूला म्हटलं की तो आमच्या वतीनं वकिली करतो, मध्यस्थ आहे, आमच्यासाठी खास प्रकारे देवाजवळ वकिली करत आहे. का माझ्या नावानं, जस्ट मी म्हणतो ना हे बाप्पा म्हणतो, म्हटलं मला प्रभूजी म्हणणाऱ्या सगळ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाही. मग कोणाचा होणार आहे, जस मी त्याला बापा म्हणून हाक मारतो ना, मी जर कुठं नियमामध्ये चुकलो तर त्या ठिकाणामध्ये येशू म्हणतो अरे मी सांगतो आणि मी मध्यस्थी करतो, याला तू पुत्र होण्याचा अधिकार दे. आणि बायबल सांगतं आम्हाला पुत्र होण्यासाठी एक नवीन रक्त आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. ब्लड रिलेशन, DNA टेस्ट केल्यावर त्या कळतं की कोण कुणाचा मुलगा आहे नाही का. आता येशूला माहिती, बाप स्वर्गातला बाप तर एवढी सगळे लेकरं स्वीकारणार नाही. मग त्याला माहिती
थोडंसं माझं डीएनए या व्यक्तीच्या शरीरामध्ये गेलं तर कदाचित बाप चेक करताना त्या मेडिकल लॅब त्या लॅबमध्ये जाईल आणि त्या लॅबमध्ये एक डीएनए येशूचा सापडला आणि देवाचा डीएनए, येशूचा डीएनए आणि माझा डीएनए. लक्षात ठेवा, ज्यास येशूचा डीएनए माझ्या शरीरामध्ये येतो ना, त्यास माझे सगळे डीएनए नाहीसे होतात आणि ख्रिस्ताचे डीएनए माझ्यामध्ये येतात आणि त्याच्यानं सिद्ध होतं काय, मी आता देवाचं लेकरू आहे, मी देवाचं लेकरू आहे. मग शैतान आता किती पण दोषारोप करायला सुरुवात करतो, हे देवा त्यानं पाप केलं, त्यानं अमकं केलं आणि तो तुझा मुलगा म्हणून घेण्याच्या लायक नाही. कारण बायबल सांगतं जो पाप करतो तो देवाचा नाही. एक वचन वाचता का, तुम्हाला समजेल त्या ठिकाणामध्ये. जो पाप करतो तो देवाचा नाही. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 4 आणि 8 वचन. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 4 पासून 8 पर्यंतची वचन. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो. पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्यानं त्याला पाहिलं नाही, त्याला ओळखलं नाही. मुलांनो, कोणी तुम्हास बळकू नये, जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणारा, न्याय संपन्न आहे. पाप करणारा कुणाचा आहे हो? आता प्रॉब्लेम काय, जस मी जगामध्ये चालत असतो आणि मी सकाळी उठून प्रार्थना करत असतो आणि प्रार्थना करताना आणि मी म्हणतो बाप्पा बाप्पा आणि माझ्यातून पाप घडतं, त्या शैतान तिथं मालकी सांगायला जातो. तो काय म्हणतो, पाप करणारा कुणाची लेकर आहेत, कुणाचा आहे हो? आणि मी तर प्रार्थना करतो, बाप्पा पप्पा, हे आमच्या बापा, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम. मी बापा बापा म्हणतो आणि तो तिथे एक बाप येतो, तो म्हणतो अरे हे पाप करतं माझं लेकरू आहे, वेगळं कर याला. आणि बायबल सांगतं तेवढ्यामध्ये येशू तिथं जातो, कारण येशूनं आपलं रक्त तिथं सांडलं. तो तिथं सांगत असतो की हा पाप करतो, हा माझा नाही. येशू म्हणतो हा पाप करत होता, पण याचं डीएनए सॅम्पल बघ, याच्या रक्तात माझं रक्त आहे. आणि ज्या ही गोष्ट सांगितली जाते, बायबल सांगतं परत एकदा तुमचा हक्क देव तुम्हाला परत देतो. म्हणून म्हटलं की देवाचे पुत्र होण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आला. आणि आता जर ख्रिस्ताला तुम्ही ओळखलं, फार सुंदर म्हटलं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही ऐकलं, जग मला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखलं. पण जर तुम्ही त्याला ओळखलं, मग तुम्ही कसं काय पाप करता. म्हणून नाताळ करत असताना कित्येक लोक नाताळ करतात, पण बरेच लोकांचा नाताळ जर तुम्ही बघितलं तर डीजे दारू नाही का. आणि जितका मोठा डीजे तितका मोठा नाताळ. आणि जितके लोक जास्त दारू प्यायला नाचायला असतील ना, आणि मग म्हणायचं फार भारी नाताळ केला बरं का यावर्षी. बायबल काय सांगतं, जो पाप करतो कुणाचा आहे. मग तुम्ही दारू पिता, मग तुम्ही नाचगाणं करता, मग तुम्ही सगळ्या पार्ट्या करता. एवढंच नाही, आता माझा ख्रिसमस मी सांगतो, नाताळ म्हणलं पिक्चर पाहिला तर नाताळच नाही, पुन्हा नाही का, फुल फॅमिली. काय नसलं तरी फक्त आम्हाला पिक्चरच्या तिकिटाचे पैसे निघाले की 1-2 आपले ते चिचुंद्र्याची पिलं निघतात एकमेकीला धरून, आणि बरोबर आम्ही तसे निघायचो. का, कारण नाताळ आहे आणि याच्यात कुठं ख्रिस्त आहे. येशू कुठं चर्चमध्ये नाही, येशू कुठं आहे थिएटरमध्ये. मग तो म्हटला जर ख्रिस्त या जगामध्ये आला हे तुम्ही ओळखलं, मग तुम्ही पाप कसं करता. कसं म्हणू शकता की तुमचा नाताळ आहे, कसं म्हणू शकता की तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे. वाचा ते वचन, तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे. हा, जो कोणी त्याच्या ठाई राहतो, जर येशूच्या ठाई तुम्ही राहिला, ऐका कान देऊन, ख्रिस्त आला, तो प्रगट झाला, तो गवानीतनं आमच्या जीवनामध्ये आला आणि त्याला आम्ही घेतलं, पण त्याच्यात राहायला पाहिजे. त्याच्यात राहा. एक घर आहे, जो घरात आहे तो सुरक्षित आहे, आणि एक
एक व्यक्ती रस्त्यावर फिरायला गेल्यावर म्हणाल का नाही तो घरात आहे, आम्ही विचारलं कुठे, नाही मी घरात आहे, तो रस्त्यावर फिरतो, मग तुम्ही घरात कुठे, तू तर रस्त्यावर, मी तुला तिथं पाहिलं. तसं जो व्यक्ती ख्रिस्तामध्ये तो पापात कसा सापडेल? जो व्यक्ती ख्रिस्ताला स्वीकारलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेतलं, आता तो पाप नाही, त्याचं जीवन परिवर्तन झालेलं आहे. मुखानं शिवीगाळ नाही, अंतःकरणात द्वेष भावना नाही, हृदयामध्ये कपट नाही, कधी राग नाही, कधी द्वेष नाही, कधी लोभ नाही, कधी मत्सर नाही, कधी दंड नाही, कधी अनिती नाही, कधी लबाडी नाही, कधी व्यभिचार नाही, कधी जारकर्म नाही, कधी कुठलं व्यसन नाही. सर्व प्रकारचं शांतीचं जीवन, ख्रिस्तानं परिवर्तित केलेलं जीवन, पापाला सोडलेलं जीवन, आणि रोज ख्रिस्त त्याच्यामध्ये, जसं नारायण वामन टिळकामध्ये ख्रिस्त होता, एक परिवर्तित जीवनाची साक्ष ते जगले. मग आमच्यामध्ये ते परिवर्तन आहे का? तुमच्यातला ख्रिस्त प्रतिदिवशी वाढला पाहिजे प्रियांनो, मॅच्युअर ख्रिस्ती बनलं पाहिजे. ज्या दिवशी ख्रिस्त पहिल्यांदा तुम्हाला सापडला तो दिवस आणि आजचा दिवस, याच्यामध्ये तुम्ही किती वाढला ते बघा. ज्या दिवशी तारण होतं ना, त्या दिवशी जगासाठी जगवं असं वाटत नाही. इतकं माणूस सहनशील बनतं, इतकं परोपकारी बनतं, इतकं प्रार्थनाशील बनतं की जग त्याच्यासाठी एकदम तुच्छ वाटतं, जग त्याला केर कचरा वाटतं. जसं पौलाला वाटतं तसं त्याला जग वाटतं. त्याचं अंतःकरण एवढं क्षमेनं, एवढं प्रीतीने भरलेलं असतं की तो कधीच कुणाचे अपराध आठवत नाही. देवानं सांगितलं क्षमा करतं, त्याच्या अंतःकरणातनं क्षमा निघते. ते परिवर्तन. आणि तो ख्रिस्त आल्यावर आता ख्रिस्त मध्ये मी आहे का ख्रिस्त माझ्यातनं गेला, माझं जीवन आता एकदम वेगळं जीवन झालं का? मग तो जो ख्रिस्तामध्ये राहतो तो पाप करत नाही. देवाच्या लोकांनो, जर आज माझ्या हातून पाप घडत आहे तर याचा अर्थ मी स्वतःची तपासणी करावी, मी ख्रिस्तामध्ये नाही. चुका घेऊन कोणी देवासमोर उभं राहू शकत नाही. अपराध, चुकलेलं जीवन, भरकटलेलं जीवन हे तुम्हाला नाशाकडे घेऊन जाणारं जीवन आहे. आणि नाशाकडचं जीवन तुम्ही म्हणू शकत नाही की माझा ख्रिस्त आणि आज माझ्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. तुमच्यासाठी नाही, ज्याचा उद्धार झाला त्याच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. मी अजूनही पापात आहे, मला अजूनही देवाचा पुत्र म्हणून घेत नाही. लाख माझं नाव चर्चमध्ये असेल पण देवाच्या राज्यामध्ये माझं नाव नाही आहे. लाख माझ्या घरावरती मोठा तारा लावलेला असेल पण परमेश्वर त्या ताऱ्याकडे सुद्धा पाहत नाही, तुमच्या घराकडे पाहत नाही. तुमच्या घरात काय फराळ केलं आणि तुम्ही लोकांना काय वाटतात त्याकडे पण तो पाहत नाही. आणि तुम्ही चर्चमध्ये आला का ते पण तुम्ही पाहत नाही. बघा बाकीचे सगळे आठवडे बघा, चर्चमध्ये नाताळची गर्दी बघा. मला तर वाटतं प्रभू तेव्हा आलं तर बरं होईल, जरा जास्त लोक स्वर्गात जातील. पण बायबल सांगतं की हंगाम नसताना झाडाकडे गेला. हालेलुया. रविवार तो 25 डिसेंबरला तर चुकून पण येणार नाही, हंगाम नसतानाच येणार आहे. ज्या रविवारी लोकांना वाटेल चर्चला जाऊ नये त्याच आता जातो आणि जेवढे तेवढे घेऊन. त्याला काय उगं तिथं गर्दी न्यायची नाही लग्नाला. आम्ही नेतो सगळ्याला, चिम्या ये, सोम्या ये, गोम्या ये, आमकं ये, तमकं आहे, सगळ्याला पत्रिका वाटून सगळ्या गावाला जमा करायचं आणि जी भांडणं नाही का. याला आमटी कमी वाढली, त्याला जास्त वाढलं, याला मटण कमी आलं, त्याला तिथं त्याच्या लग्नाला सिलेक्टेड आहे. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? एकदम शुद्ध, पवित्र, गौरवयुक्त, स्वच्छ विचाराचे, अंतःकरण शुद्ध, एक स्टँडर्ड लोकांचं त्यानं ठरवलेले. कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे, दुसऱ्यांदा तो येत आहे, पण त्यानं मापनदंड ठरवलेला आहे आणि त्याच मापनदंडामध्ये असणारे लोक आहेत. मग ते कोण आहेत? ज्यानं ख्रिस्तामध्ये राहिलेले लोक आहेत. जो पाप करतो त्याच्यामध्ये ख्रिस्त नाही. म्हणून येशू ख्रिस्त जगामध्ये आला. काळाची पूर्तता झाल्यावर देव समयापूर्वी कोणत्याच गोष्टी करत नाही, काळानं ठरवलेल्या दिवसाप्रमाणे तो आलेला आहे, म्हणून तो देवाचा पुत्र आहे. आणखीन एक वचन वाचूया, गणनाचं पुस्तक 24 अध्याय 17 वचन वाचा. गणनाचं पुस्तक 24 अध्याय आणि त्याचं 17 वचन वाचा पटकन. मी त्याला पाहिल, तो आता दिसत नाही, त्याला निहाळील पण तो याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. तो मोवाबाचा कपाळ मोक्ष करील. तो म्हणतो मी आता बलाम संदेश, त्याला एक गोष्ट प्रगट झाली. काय गोष्ट प्रगट झाली? वाचा बरं ते. मी आता
मी त्याला पाहीन. तो आता काय म्हटलं? मी त्याला पाहीन, पण आता दिसतो का? म्हणजे तो पाहतोय की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातनं आणि पिता त्याला पाठवत आहे, पण तो म्हटलं मी त्याला पाहतोय पण आता सध्या दिसत नाही. देवानं संदेष्टाच्या द्वारे भविष्यवाणी करून त्या देवानं येशूला या जगामध्ये पाठवलं आणि त्या संदेष्टाला, बलाम संदेष्टाला ज्या इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी निघाला आणि इस्रायल लोकांसाठी एक आशीर्वाद निघाला. आणि तो आशीर्वाद कोणता? याकोबाच्या कुळातनं एक व्यक्ती मोआबाचा कपाळ मोक्ष करण्यासाठी येणार आहे. म्हणजे प्रभूनं कोणत्या कुळात त्याचा जन्म होणार हे पण ठरवत होता. 4000 वर्ष काय करत होता? कोणत्या कुळातनं जन्म घ्यावा. काय देवाचं प्लॅनिंग आहे बघा. देवाची योजना कशी आहे, कशी तरतूद त्यानं करून ठेवलेली आहे. एक एक पिढी पाठवत आहे. 12 वंश, 12 वंशातला प्रथम पुरुष. आणि मग तो म्हणतो याकोब. आम्हाला वाटतं की इस्रायल लोक त्या ठिकाणामध्ये ओरडत करत होते, देवा तुझ्या लोकांची सुटका करण्यासाठी पाठव, मसीहा पाठव, मसीहा पाठव. देवानं वेगवेगळे पाठवले, पण जगासाठी एक. इस्रायल लोकांसाठी मोशे पाठवला, पण बाकीच्या लोकांसाठी नव्हता. मग देवानं तर सगळ्या जगातल्या लोकांना निर्माण केलेलं आहे. असं नाही की ज्या लोक बंधनामध्ये होते, दुःखामध्ये होते, देवानं मुक्तिदाता पाठवला असं झालं नाही. पाठवला, प्रत्येक वेळेस पाठवला. एक मोक्ष करणारा, सुटका देणारा पाठवला. ज्या देवाचे लोक संकटामध्ये होते आणि त्यास मी पाहतो की त्यानं शमशोनाला पाठवलं, त्याच्या हातामध्ये ताकद दिली, हजारो लोकांना त्याने मारलं. पाठवलं एका व्यक्तीला. प्रत्येक वेळेस देव कोणाला तरी पाठवत होता, पण ठराविक लोकांचा उद्धार, एकाच व्यक्तीचा उद्धार, इस्रायल लोकांचा उद्धार. आणि देवासाठी तर जग डोक्यामध्ये आहे, प्लॅनिंग आहे त्याच्याकडं. देवानं जगावर एवढी प्रीती केली. याच्या अगोदर आम्ही पाहतो ठराविक लोकांवर, गटावर प्रेम करत होता. अब्रामाला तुझं घरानं आशीर्वादित, जो तुला शाप दिल तो शापित, आशीर्वाद दिल तो आशीर्वादित. त्याच्या बाबतीत एक गट देवानं तयार केलेला आहे. 12 कुळातल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद. पण देवाच्या डोक्यामध्ये जगासाठी, युनिव्हर्सल जगासाठीची कल्पना आहे. आणि जगासाठीच्या कल्पनेमध्ये देवानं प्लॅनिंग केलं. आणि त्याच्या प्लॅनिंग मध्ये देवानं कुळ ठरवलं. कोणतं कुळ? याकोबाचं कुळ. आणि जे भविष्यवाणी केली पूर्तता पहा बरं. लुकाचं शुभवर्तमान 3 अध्याय 34 वचन. एक भविष्यवाणी देवानं केली आणि पूर्ण कशी झाली वाचूया. 3:34 लुकाचं शुभवर्तमान 3 अध्याय 34 वचन. तो याकोबाचा, तो इसाकाचा, तो अब्रामाचा, तो तेराहाचा. बलाम म्हणतो तो याकोबामधनं मी एक पुरुष येताना पाहिलेला आहे. काय देवाचं प्लॅनिंग आहे पहा. समजा या बलाम संदेश त्यानं भविष्यवाणी केली नसती तर कदाचित तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला जागा असती, नाही का? मी म्हटलं असतं काय देवाचं सांगता येतं, उगच कोणतरी म्हणतं येशू जन्माला आला, येशू जन्माला यायला पाहिजे, येशू जन्माला आला, बाकीच्या लोकांसारखा तो आला. पण देवाची योजना एक एक तो हिंट द्यायला लागला, एक एक क्लू द्यायला लागला. कोणता क्लू? जो मसीहा येणार आहे, जो उद्धार करता येणार आहे, त्याचं कुळ कोणतं? त्याचं कुळ याकोब. याकोबाच्या घराण्यातलं, याकोबाच्या कुळातलं, याकोब या असणाऱ्या माझ्या सेवकाच्या द्वारे मी त्याला त्या पृथ्वीतलावरती पाठवणार आहे. प्लॅनिंग देवानं करून त्या बरोबर त्या कुळामध्ये. आणि ते झाल्यावर बरोबर 2000 वर्षापूर्वी लुकाच्या शुभवर्तमानामध्ये तीच भविष्यवाणी त्याचं रिमाइंड केलं, आठवण करून दिली. काय? तो पहिल्यांदा कुणाचं नाव सांगितलं? कुणाचं? आणि बलाम संदेष्टा काय म्हणतो? परत बलामाकडे वाचा बरं. मी एक पाहिला, मी त्याला पाहिलं, आता दिसत नाही, न्याहाळीन, तो जवळ नाही. याकोबातून कोण हो? कुठून? आणि लुकाच्या शुभवर्तमानात कोण आलं पहिल्यांदा? म्हणजे कुठंच तुम्हाला शंका घेण्यासाठी जागा ठेवली नाही. याकोबातनं एक तारा उदय पाहिलेला मी पाहिला. याकोबातनं तो येणार आहे आणि तो मोआबाचा कपाळ मोक्ष करणार आहे. वाचा बरं, मोआबाचा कपाळ मोक्ष करील. वाचा. सगळ्या बंडखोराला चित करील, त्याचे शत्रू. तो सगळ्या बंडखोरांना चित करण्यासाठी देवाचा पुत्र या जगामध्ये येणार आहे. आणि त्याचं कुळ कोणतं? तर त्याचं कुळ याकोब. म्हणजे याकोबाच्या घराण्यात त्याचा जन्म होणार हे पण देवानं ठेवलेलं होतं.
काळा संबंधानं लिहिलं. कुठल्या पद्धतीने त्याचा जन्म होणार? स्त्रीचं संतान. आणि स्त्रीचं संतान म्हणण्याचा उद्देश काय? एक पुरुष जन्माला येतो ना, तर त्याच्या बापाचं नाव घेऊन जन्माला येतो, कारण त्या पुरुषानं आपलं बी स्त्रीमध्ये घातलेलं असतं. पण या येशूच्या बाबतीमध्ये येशूला आणि त्या स्त्रीच्या संबंधानं म्हटलं की तिच्यामध्ये योसेपानं त्या स्त्रीला जाणलं नव्हतं, मरीला जाणलं नव्हतं, त्याचा संपर्क तिच्यामध्ये आला नव्हता. आणि अशा पद्धतीनं येशूला मरीच्या उदरामध्ये प्रभूनं घातलं. कारण पहा, सगळ्यात सोपं मार्ग. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? मागच्या काही दिवसामध्ये एक व्यक्ती मला म्हटलं, हे कसं शक्य आहे पाळक साहेब? बाप स्वर्गातला देव आणि मरियेच्या पोटामध्ये येशू जन्माला कसा येऊ शकतो? ज्या वेळेस माणसाच्या डोक्यामध्ये शंका येते ना, देव मेडिकल सायन्सला धरतो बरोबर. आता टेस्ट ट्यूब बेबीमध्येच तुम्ही बघितलं तर बरोबर टेस्ट ट्यूब बेबीमध्ये हे बाळ जन्माला येऊ शकतं का? देव सिद्ध करून दाखवतो. तुम्हाला शक्य, मला शक्य नाही का? मी जन्माला घातलेले लोक एवढे ज्ञानी, एवढे विचारवंत आहेत, ते टेस्टी बेबीच्या द्वारे बाळ जन्माला घालतात. आणखीन आम्ही पाहतो की सेरोगेट नावाचा प्रकार, ज्याच्यामध्ये गर्भाशय भाड्यानं घेतलं जातं, तसं देवानं मरियेचं गर्भाशय भाड्यानं घेतलं. तो म्हटला, योसेफ नाही, माझं बीज तिच्यामध्ये असेल आणि हे बीज यातनं जो मुलगा जन्माला येईल आणि तो पवित्र असेल का? कारण ते सेरोगेट माता कोण होती? मरिया. आणि तिच्या संबंधानं म्हटलं, तुझं गर्भाशय तुला द्यावं लागेल आणि याच्यामध्ये येशू असेल. आणि येशूला त्या गर्भाशयामध्ये प्रभूनं घातलं आणि स्त्रीच्या संततीच्या द्वारे हा येशू जन्माला आला. प्लॅनिंग आहे देवाचं. कसं ऑब्जेक्शन घेता सांगा मला? मेडिकलच तुम्हाला सांगतं हे शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. मेडिकल सांगतं शक्य आहे. घेऊन या, कोणाला घेऊन येता? कोणता डॉक्टर, कोणता इंजिनियर, कोणता वकील लावा तिथं. किती तुम्ही काढताना काय काय करता करा. ह्याच्यात सांगतो बायबलमध्ये, जर तुमच्या सायन्समध्ये, माझ्या पण सायन्समध्ये ते आहे. ह्याच्यात आहे सगळं. हे देव ठरवतो त्याला कोण काय करणार आहे. तुला कसं शक्य आहे? अहो, म्हातारपणी सारेला मुलगा देणं देवाला शक्य आहे. शास्त्र सांगतं की तिच्या सायन्स प्रमाणे तिला आता लेकरं होऊ शकत नाही, हे सायन्स सांगतं. आणि देव सायन्सच्या पलीकडे काम करणारा देव आहे. इथं तुमची बुद्धी थक्क करणाऱ्या गोष्टी शास्त्रामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. कोणतं कुळ, कोणती स्त्री, कसं जन्माला येणार आहे. देव तो देव आहे, त्याला माहिती आहे. हे माणूस आहे ना, त्याच्या डोक्यात सारखं अजून काय, कसं शक्य आहे देवा? बरं ठीक आहे, हे झालं. तो म्हटलं एवढंच नव्हे, तो मी कुठं जन्माला येईल ते पण लिहिल. मिखाचं पुस्तक 5वा अध्याय 2रं वचन वाचा. मिखाचं पुस्तक 5वा अध्याय 2रं वचन. हा, त्यानं कुठल्या कुळातनं जन्माला येईल सांगितलं. त्यानंतर तो कुळ आणि कोणत्या ठिकाणी जन्माला येईल वाचूया. मिखाचं पुस्तक 5वा अध्याय 2रं वचन. हे बेथलेहेम एफ्राता, यहूदाच्या हजारोंमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तो मससाठी इस्रायलाचा शास्त्र होईल. त्याचा उद्भव कधीपासून आहे? उद्भव कधीपासून आहे? जोरात बोला. प्राचीन काळ म्हणजे जे तुम्हाला माहित नसलेला काळ, 2000 वर्षापूर्वी नाही, त्याचा काळ अगदी फार पूर्वीपासून तो अस्तित्वात आहे. एका दिवसात तो आलेला नाही. त्याचा उद्भव म्हणजे तो आहे, तो जगामध्ये अस्तित्वात आहे, स्वर्गामध्ये तो स्थापित आहे आणि तो त्याचा उद्भव. आता हे मिखाचं पुस्तक BC जवळजवळ 625 ते 536 काळामध्ये ही भविष्यवाणी त्या काळामध्ये केली गेलेली आहे. म्हणजे ख्रिस्तापूर्वी 625 ते 536 हा कालखंड आहे. म्हणजे येशू अजून यायचा आहे. हे सांगितल्यावर 536 वर्षानं प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला. किती वर्षानं? आणि कुठे जन्माला यावं सांगितलं? बेथलेहेम मध्ये. कुठं? वाचा बरं, भविष्यवाणी कशी पूर्तता त्याची झालेली आहे. मत्याचे शुभवर्तमान 2रा अध्याय 1लं वचन. 2रा अध्याय मत्तय शुभवर्तमान 2रा अध्याय 1लं वचन. हेरोद राजाच्या काळात यहूद्यातील बेथलेहेमात येशू कुठं? कुणाचा जन्म? आणि BC किती? जवळजवळ 625 ते 536 काळामध्ये सांगितलं गेलं की त्याचा जन्म बेथलेहेमात व्हायला पाहिजे. आणि नेमकं बरोबर देवानं काय केलं? त्याचा जन्म. आता ते बेथलेहेमात राहायला नव्हते.
मरिया योसेफ बेथलेमात राहायला नव्हते, दुसरीकडे राहायला होते, नासरेतामध्ये. आणि आम्ही पाहतो की ज्यास वंशावळी लिहिण्याचा समय आला, आतापर्यंत वंशावळी लिहिली नाही, पण ख्रिस्त जन्माच्या वेळेस ज्यास मरियेच्या पोटामध्ये येशू होता आणि त्याच वेळेस राजानं फरमान काढलं आणि म्हटलं सगळ्यांनी गणना करण्यासाठी आपापल्या गावामध्ये जायचं. ज्या गावात जे लोक जन्माला आले ज्यांचं मतदान, थोडक्यामध्ये साध्या भाषेत तुम्हाला सांगतो, जिथं तुमचं मतदान आहे तिथं तुम्ही जायचं. जसं मी आहे पुण्याचा, आलो सोलापूरमध्ये, मग उद्या जर मोदी म्हटले चला पहिले पुण्याला जावा, बोरी बिस्तरा उचलून पुण्यात, सांगता येत नाही त्याचं डोकं फिरलं तर नाही फिरणार. तसं त्या काळात त्याचं डोकं फिरलं राजाचं. त्याने आपापल्या गावाला जायचंय आणि येशूच्या जन्माचा समय जवळ आला आणि 600 BC जवळजवळ 625 ते 536 मध्ये आता मरिया गरोदर आहे, मरियाला 9वा महिना चालू आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे, आता मरिया येशू जिथं राहतो तिथं जर त्याचा जन्म झाला तर भविष्यवाणी खोटी ठरणार आहे आणि देव आपली भविष्यवाणी खोटी ठरू देत नाही. बघतोय प्रॉब्लेम तिथं काय, अजून हे हालचाल काहीच नाही. कदाचित माझ्यासारखे संदेष्टे असतील, येशू हिला म्हटलं, मरियेच्या संबंधानं म्हटलं पाप आणि तू गर्भवशील आणि तुला मुलगा होणार आहे, आणि तो संदेष्टा याजकाकडे गेली, याजक आपल्या, आणि त्यानं त्याच्या संबंधानं भविष्यवाणी झाली, देवदूतांनी सांगितलं, सगळं काही घडलेलं आहे. मी माझ्यासारख्या माणसाने शंका घेतली असती. प्रभू बोलला, पण शास्त्रात तर लिहिलं बेथलेहमात त्याचा जन्म व्हायला पाहिजे, मरिया तर अजून तिथंच आहे. पण देव बरोबर म्हणून म्हटलं, राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे व्हायला लावणारा देव आहे. इकडं राजाच्या डोक्यात देवानं घातलं, पाठव तिला बेथलेहमध्ये, कारण वंशावळी करायची म्हणून नाही पाठवायचं, माझी योजना आहे, तो बेथलेहमध्ये यायला पाहिजे म्हणून बायबल सांगतं. त्यानं राजाचं डोकं फिरलं आणि राजाला हे पण माहित नाही ज्याला पाठवलं तिच्या पोटामध्ये ख्रिस्त आहे. कारण बायबल सांगतं ज्यास तो जन्माला आला, राजानं सगळे संदेष्टे भविष्यवक्ते बोलवले, शास्त्र ग्रंथ जाणणाऱ्या लोकांना बोललं आणि म्हटलं, अरे येशूचा जन्म व्हायचा कुठं? ते म्हटले बेथलेहमात. राजाला माहित नव्हतं ज्याला बेथलेहमात बोलवलं तो देवाचा पुत्र आहे, तो भविष्यवाणीची पूर्तता करण्यासाठी जगामध्ये आलेला आहे. बेथलेहमामध्ये त्याचा जन्म व्हावा या उद्देशानं मरिया येशूला घेऊन बेथलेहममध्ये आले. एखाद्या पिक्चरची स्टोरी वाटत नाही का? वाचताना असं वाटतं किती प्लॅनिंग, किती योजना, देव कसं प्रत्येक चरित्र फिरवतो, प्रत्येकाला कसं वापरून घेतो, राजाला वापरून घेतो, लोकांना वापरून घेतो. आणि एवढंच नव्हे, त्या दिवशी येशूला कोणीही घरामध्ये घेतलं नाही. डिलिव्हरीसाठी मरियेला जागा नाही. उतार शाळेतली सगळी घरं बंद करून ठेवली, कुठंच खोल्या नाहीत मुद्दाम. आणि पवित्र शास्त्र सांगतं गाईच्या गोठ्यामध्ये प्रभूनं त्याला नियुक्त केलेलं ठिकाण होतं, तिथं तो गेला. प्लॅनिंग. बेथलेहमात जन्म का? याचं कारण आहे. दुसरं पण ठिकाणामध्ये तो बोलू शकला असता. नीट आहे का मी तुम्हाला काय सांगतो? आणखीन चांगले ठिकाण आहेत. काना गावात येशूचं फेवरेट ठिकाण आहे, जिथं शिष्यांना त्याने नेमलं, नियुक्त केलेलं आहे, आवडीचं ठिकाण आहे. येशू भविष्यवाणी आणि स्वर्गातल्या देवानं ते ठिकाण निवडलं असतं. कदाचित म्हटलं असतं काना गावात त्याचा जन्म होईल. गाईच्या गोठ्यात जन्म घेण्याच्या ऐवजी येरिहो सगळ्यात पाप नगरी, तिथं जन्मला असता तर त्या गावाचा उद्धार झाला असता उद्धार त्या गावाचा. पण देवानं ते केलं नाही. तो म्हटला बेथलेहम मध्ये त्याचा जन्म व्हायला पाहिजे. का बेथलेहम? का देवाची योजना बेथलेहम संबंधानं? का दुसरं ठिकाण नाही, बेथलेहमच का? कारण बेथलेहम म्हणजे भाकर, आणि येशू ख्रिस्त संदेश कोणता देणार आहे ते पण प्रभूनं ठरवलं होतं. येशू म्हणतो स्वर्गातनं उतरलेली भाकर मीच आहे, आणि बेथलेहम म्हणजे टोपलं, भाकरीचं घर. आता भाकर टोपल्यात नाही पडणार तर कुठं पडणार आहे? हालेलुया. भाकरीला टोपल्यातच जावं लागेल. भाकरीचा जन्म, ख्रिस्ताचा जन्म बेथलेहममध्येच व्हावा लागेल. म्हणून शास्त्र सांगतं, शास्त्रातल्या सगळ्या ग्रंथ रचनेप्रमाणे, ग्रंथातल्या वचनाप्रमाणे, परत ते वाचूया. स्तोत्र 40 7 वचन, स्तोत्र 40 अध्याय 7 वचन वाचूया. मी आलो आहे, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवला आहे.
हे माझ्या देवा, पहा काय हो, पहा देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी तो बेथलेम मध्ये त्याला जन्म घ्यावा लागला. कोणतीच गोष्ट, येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो नाही का, पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न. आणि येशू ख्रिस्तानं जन्मापासून मरेपर्यंत सगळं देवाच्या इच्छेनंच केलेलं आहे. जन्म बेथलेमात व्हावं, वधस्तंभ मरण, आणि मरणाचं ठिकाण कोणतं, वधस्तंभ. कशा प्रकारचं मरण, त्याच्या तोंडावरती थुंकावं, दाढीचे केस उपटावे, जे भविष्यवाण्या करण्यात आला. आणि त्या भविष्यवाण्या मी तुम्हाला गुड फ्रायडेच्या वेळेस सांगत असतो की त्या भविष्यवाण्या, जन्माच्या ठिकाण कोणतं, गायीचा गोठा, की तुला आणि निजण्यासाठी जागा नाही, तुझ्या आईला प्रवास करावा लागेल, हे सगळं देवाच्या योजनेप्रमाणे, शास्त्रात लिहिलेल्या भविष्यवाण्याप्रमाणे मी सगळं केलेलं आहे. तो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्त स्वतः धडपडतो. ज्याचा तुम्ही उत्सव साजरा करता तो देवाची इच्छा पूर्ण करतो. ज्याच्या आनंदाचा उत्सव तुम्ही जगभर साजरा करता तो देवाची इच्छा पूर्ण करतो. प्रश्न हा, तो देवाची इच्छा पूर्ण करतो, तुम्ही करता का? तो देवाची इच्छा पूर्ण करत आहे. कुठं जन्म घेऊ? बेथलेमात. ठीक आहे. कोणत्या कुळातनं? याकोबाच्या कुळातनं. ठीक आहे. कुठे जन्म घेऊ? गायीच्या गोठ्यामध्ये. ठीक आहे, तिथं गायीच्या गोठ्यामध्ये. कधी जन्म घेऊ? जन्माची वेळ सांगितलेली आहे. प्रत्येक गोष्ट देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ख्रिस्तानं आपलं समर्पण केलेलं आहे. पण आम्ही आपलं समर्पण करत आहोत का आम्ही आमच्याच विचारानं चाललेलो आहोत? म्हणून एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 1 अध्याय 35 पासून काही वचन वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 35 पासून. यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील लोकांचं पुन्हा उभा असता येशूला जाताना निहाळून पाहून म्हणाले, हा पहा देवाचा कोकरा. त्याचं हे म्हणणं दोघा शिष्यांनी ऐकलं. येशूच्या मागोमाग निघाले. येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना म्हणाला, काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी, गुरुजी. पहा काय प्रश्न केला हो येशूने. काय प्रश्न केला? बोला जोरात. आज तोच प्रश्न करतो. नाताळात तुम्ही काय शोधता? नेमकं काय शोधत आहात तुम्ही? तुमचा आनंद शोधत आहात का जगाला होणारा आनंद शोधत आहात? कोणता? कोणाला शोधत आहात? आणि त्याने इतकं सुंदर उत्तर दिलं. तो काय म्हटला? गुरुजी, रब्बी, आपण कुठं राहता हे आम्ही शोधतो. आता तो गायीच्या गोठ्यात राहत. पण आज जर ख्रिसमस म्हटलं की पहिले गवानीची वेद सगळ्याला लागतो. गवानी गवानी. 4 देवदूत तिकडं उडायला लागलेले, 2 धनगर तिकडं, मस्त ते मेंढर आणि गवानी एवढी डेकोरेटिव्ह. येशूला काय, मला वाटतं त्याच्या जन्म झाला असता तर बरं झालं असता. आणि बायबल तर सांगतं त्याच्या जन्माचं ठिकाण एवढं तुच्छ होतं. तिथं असं लिहिलं, कुत्र निजण्याच्या जागेमध्ये त्याचा जन्म झाला. गवाणी या शब्दाचा अर्थ माहिती का तुम्हाला? गवाणी काय? हिवाळ्यामध्ये जे कुत्र राखण करतं ना, त्याचा मालक, त्याचा धनी या कुत्र्याचं रक्षण करण्यासाठी खास गवताचं, त्या गवतातनं त्याला थंडीपासून ऊब मिळते म्हणून तो मालक काय करतो, गोठ्यामध्ये एका बाजूला कुत्र्यासाठी खास प्रकारची शेज तयार करतो. गवताचं सगळं भारात इथं आणतो आणि त्याच्यामध्ये कुत्र्याला निजवतो. आणि लोकांनी त्यावेळेस येशूला जन्माला जागा देण्यासाठी नाकारलं. पण पवित्र शास्त्र सांगतं कुत्र उठलं आणि मसीहाला जागा दिली. आणि तो म्हटला, लोकांनी नाकारलं, मला माहिती आहे तुझ्या वचनात लिहिलेलं आहे की कुत्र्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. ज्याला प्रवेश नाही त्यांना जागा दिली. ज्याच्यासाठी प्रवेश खुला केला तो मात्र आपलं अंतःकरण त्याच्यासाठी बंद करतो. याच्यासारखी शोकांतिका नाही. आज लोक ख्रिस्ताला कुठं शोधत आहे हाच प्रश्न आमच्या समोर आहे की तुम्ही ख्रिस्ताला कुठं शोधत आहात? तुम्ही काय शोधत आहात? आज आम्ही तेच विचारावं, काय शोधत आहोत नेमकं आम्ही? काय आमचा ख्रिस्त शोधत आहोत का आम्ही आमचा आनंद शोधत आहोत? काय आम्ही ख्रिस्ताचा उद्देश शोधत आहोत का एक सण आम्ही शोधत आहोत? काय शोधत आहोत नेमकं? लोकांना सण नाही म्हणून तुम्ही सण शोधता का? बरेच लोक म्हणतात आला बाबा एकदाचा डिसेंबर. तुम्ही बघा जरा फेसबुकवर, आया आया यीशु मसीह आया.
कशासाठी, नेमकं काय उद्देश आहे, कुठं राहतो ख्रिस्त? वाचा ते वचन आज तुम्ही. हा, येशू वळून त्यांना म्हणाला, हा काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी, गुरुजी, आपण कोठे राहता? फार सुंदर आहे पहा, ज्याला ख्रिस्त येण्याचा उद्देश समजला ना, कसं बदलतो बघा. हा, तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन कोठे राहत आहे हे पाहिलं. त्या दिवशी त्याच्या इथे तो मागं वळून पाहून म्हणाला, आज प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षानं परत मागं वळून आमच्याकडे पाहून म्हणतो, काय शोधत आहात? बायबल सांगतं त्याने इतकं सुंदर उत्तर दिलं, तुम्ही कुठं राहता ते ठिकाण आम्ही शोधत आहोत. आता गोठ्यात नाही, आता बेथलेहममध्ये पण तो नाहीये, आता तो तुम्हाला चर्च मध्ये पण सापडणार नाही. कारण चर्च पण या दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याही ठिकाणामध्ये ख्रिस्त लय पावत चाललेला आहे. मंडळांची अवस्था तुम्ही बघितली, रोज भांडणं, वादविवाद, आर्थिक प्रश्नासाठी शिरजोरी, एकमेकांमधला असला तणाव, गैरसमज, राग, द्वेष, यानं सगळ्या चर्चेसमध्ये तुम्ही बघितलं तर गोंधळ निर्माण झालेला आहे. नाही तिथं राहतो, मग कुठं राहतो? मागं वळून त्यानं पाहिलं आणि त्यानं शिष्यांनी ते ठिकाण पाहिलं. कान देऊ नाही का? जे लोक ख्रिस्त कुठं राहतो हे ठिकाण पाहतात ना, ते तिथंच राहतात, त्याला सोडून जात नाही. आणि ज्या लोकांनी गवाणीतला ख्रिस्त पाहिला, आता नीट आहे का, आले मागे ज्ञानी लोक आले, त्यांनी त्या राजाला सांगितलं, बेथलेहमात जन्माला येणारा राजा आणि कुठं जन्माला आला आम्हाला त्याच्याविषयी थोडकं सांगा. आणि मग सगळं भविष्यवाणी संदर्भ ग्रंथ पाहिले, सगळं पाहिलं. ज्ञानी लोक आले, त्यांनी ख्रिस्ताला पाहिलं, थैल्या उघडल्या, सोनं दिलं, ऊद दिलं, गंधरस दिला, आणि ते तिथं राहिले का? मग ते परत गेले आपल्या गावाला. तसं बऱ्याच लोक 25 तारखेला येतात, ख्रिस्ताला बघतात, अर्पण काय? चर्चमध्ये घोषणा, पास्टर तेलोरे यांच्याकडनं 5001 ची देणगी, वाजवा टाळ्या. देणगी टाकली, परत घरी गेला, कपडे काढले, बिर्याणी केली, दारूची बाटली काढली, 4 लोक बोलवले, खाल्ले पिल्ली, मजा केली, दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या पापाकडे गेलेले आहेत. परंतु ज्यांना ख्रिस्त सापडला ते तिथंच राहतात. कुठं राहतो ख्रिस्त? कुठं आहे ख्रिस्त तुमचा? काही लोक तर चर्चला पण येत नाही 25 तारखेला. त्यांना विचारलं कारण काय? अहो घरी पाहुणे बोलवले होते. हा, मग नाताळ तुमचा ख्रिस्त पाहुण्यांसाठी का? आणि सांगायचं आमच्या ख्रिस्त दाविदाच्या नगरातला ख्रिस्त, घरी आलेले पाहुणे, आमचा ख्रिसमस आहे आज. कुठला ख्रिसमस आहे तुमचा? रात्रभर काय नाही, रात्रभर आम्ही खूप आता पहाटे उठू वाटलं नाही, चर्चला येऊ वाटलं नाही. अरे कुठल्या ख्रिस्ताला तुम्ही सेलिब्रेट करत आहात? आहे तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी ख्रिस्त आहे? तुमचं जीवन इथं कुठंतरी ख्रिस्ताभोवती फिरणार? देवाला धन्यवाद असो, आमचा येशू ते नैवेद्य पण खात नाही, नाही का? उठल्या उठल्या आम्ही सांगतो सगळं आम्हालाच. आता आपल्याकडे पण पद्धत आहे, मला म्हणजे आमच्या घरी बनवायची ती, हे पहिले पाहुण्या, आमच्या आई म्हणजे पहिले पाहुण्याला द्यायचं, मग खायचं, तोंडाला पाणी सुटायचं, कधी खायचं. सगळ्यामध्ये हे जे आहे ना, हे सगळं आमच्यासाठी, आमच्या ख्रिस्तासाठी काही नाही. पण मला तुम्हाला सांग, खरा नाताळ कोणता? त्याला जायचं आणि पाहायचं, प्रभू कुठे राहतोस? तो कुठल्या पार्टीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आमेन म्हणाल का? लोक बोलतात मला कमी का आम्हाला असताना, तेलो रे, अरे तुझं काय मनोज, तुमची मजा आहे बाबा. म्हटलं का मजा? आता तुमचं काय, आता तुम्ही पोरपुरी एकत्र कमरेत हात घालून नाचता. अरे म्हटलं कोण सांगितलं तुला? हा, पिक्चर मध्ये ते दाखवते. पिक्चर त्या सैतानाने बरोबर आमचं चित्र तसंच तयार करून ठेवलेलं आहे. आणि आम्हाला पण वाटतं नाताळ म्हणजे हेच. खेदाची बाब आहे, याच्यामध्ये तुम्हाला ख्रिस्त राहिलेला सापडणार नाही, नाही सापडणार त्याच्यामध्ये. नाताळ म्हणजे ते नाही, खाणं पिणं एन्जॉय करणं नाही. कित्येक लोकांचं नाताळ त्याच प्रकारचं आहे. मला अजून पण आणि खेदानं म्हणावं असं वाटतं, कित्येक लोकांना ख्रिस्ताचं
सेलिब्रेट करता आलं नाही. पण मला चांगलं आठवतं ज्यावेळेस आमचं तारण झालं ना, आमच्या चर्चमध्ये एक अंकल होते. त्या दुर्गा टेकडीला मेळा भरतो आणि तो पुण्यामध्ये. सगळे ख्रिस्ती लोक, मला वाटतं आता 26-27 काहीतरी तारीख आहे, आम्ही पूर्वी जायचो तिथं, पण आमच्या पास्टरने आम्हाला ट्रेन करून गेलं. तर तिथं आपण गेलो तरी सुद्धा जे लोक येत आहेत ना, या लोकांना ट्रॅक्स वाटायचं आणि वचन सांगायचं. मग आम्ही त्याच्यासाठीच तयार व्हायचो की घेऊन सगळं ते नवा करार, पुन्हा ते ट्रॅक्स सगळे घेऊन आम्ही त्या दुर्गा टेकडीवरती जायचो. आणि त्यातले एक अंकल अतिशय साधे सिंपल, मी ते पाहिल्यावर दृश्य, त्यांची लेकरं पळून गेले, पण ते अंकल झाडावरती चढले वरती आणि तिथून जोरजोरात ओरडून सुवार्ता सांगू लागले लोकांना. त्यांची लेकरं म्हटले काय पप्पाचं डोकं फिरलं, पण त्यांना ठाऊक होतं हीच एक संधी लोकांना ख्रिस्त समजावा. तो खरा नाताळ आहे. ते लोकांचं तारण त्या लोकांसाठी अंतःकरणामध्ये तूट नाही प्रियानो. बाकीचं सगळं जे आम्ही करत आहोत ना, यात तुम्हाला ख्रिस्त सापडतो का म्हणून येशू मागं वळून त्यांना म्हणाला काय शोधत आहात. आज तो तेच प्रश्न जगाला विचारत आहे, मंडळांना विचारत आहे, आणि तुम्हाला तो स्वतः हेच प्रश्न विचारत आहे, काय शोधता, कोणत्या गोष्टी शोधत आहात, कोणत्या गोष्टीकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. ते काय म्हटले बघा, प्रभू आपण कुठं राहता. शेवटची गोष्ट वाचूया. हा हा, या म्हणजे पाहाल. मग त्याने जाऊन कोठे राहत आहे ते पाहिलं. त्या दिवशी ते त्याच्या इथे राहिले. 10 तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून बस 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 ते सगळेजण येशू कुठे राहतो हे ऐकल्यावर तिथंच राहिले. मग आता आमच्याकडे तर येशू नाहीये. आता आम्हाला प्रश्न की येशू कुठे राहतो. मग आता स्वर्गात तर आम्ही जाऊ शकत नाही जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येत नाही, तोपर्यंत आम्ही तिथं पोहोचू शकत नाही. पण आम्हाला ख्रिस्तानं सांगितलेला नाताळ करायचा आहे. तसं त्यांच्याकडे पाहून तो म्हणतो तुम्ही काय शोधता. आज आमच्याकडे पण म्हणतो काय शोधता रे तुम्ही. हा म्हणतो प्रभू तू कुठं राहतो ते आम्हाला माहित नाही. आणि मग तो म्हणतो मी कुठं राहतो. वाचूया मत्त्याचं शुभवर्तमान 18 अध्याय 20 वचन. कुठं राहतो. आणि आज आम्ही नाताळ करताना कोणत्या गोष्टीची सुरुवात आम्हाला करायची वाचूया. मत्त्याचं शुभवर्तमान 18 अध्याय त्याचं 20 वचन. हा, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत. त्या कुठं कुठे आता तो सध्या कुठं. दोघं किंवा तिघ माझ्या नावानं. हा हा, कुठे होतो. दोघं किंवा तिघ कशासाठी. म्हणजेच प्रार्थनेसाठी ना. दोघं तिघ नाचायसाठी पण जमतात. तुम्ही म्हणाला आम्ही त्याच्यासाठी जमायला लागलोय, आम्ही ती दारूची पार्टी करायला लागलो त्याच्यासाठी जमायला लागलो. त्याच्यासाठी नाही. कारण कुणाच्या नावानं. मग तुम्ही पार्टीच्या नावानं जमला. मग तिथं त्याचं नाव आहे का. आम्ही म्हणतो कुठं चाललो. पार्टीला चाललो ख्रिसमसची पार्टी. तो म्हणतो मी तिथं नाही. मग कुठं आहे. कुठं तुम्ही चाललेला आहात. काय शोधत आहात. आम्ही म्हणतो नाही कपड्याचं नवीन दुकान शोधत आहे. नाही का आम्ही शोधतो नवीन दुकान दरवेळेस. त्याच्यात पण मी नाही. मग कुठं आहे. ख्रिस्त कुठं सापडल. तो गवानीत नाही. तो स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे आहे. पण पृथ्वी तलावर कुठं आहे. जिथं लोक प्रार्थनेसाठी गुडघे टेकतात. मग दोघं किंवा तिघ असेल. म्हणून ख्रिसमसला कोणी नसला तर दोघं तिघ घरात गुडघे टेका. गवानीतला ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल. उठा सकाळी प्रार्थना करा. दोघं तिघ बसून अरे माझ्यासाठी प्रभू आला ना. चर्चला येण्याच्या अगोदर प्रार्थना करा. प्रभू उद्देश तुझा हाच होता ना. हेच तो आम्हाला शिकवण्यासाठी आला ना. आणि येशूनं लोकांना शिकवलं. तो डोंगरावरती जाऊन प्रार्थना करत होता आणि पित्याला म्हणत होता हे पित्या तू माझं नेहमीच ऐकतो म्हणून मी तुझे आभार मानतो. त्याने दाखवून दिलं. म्हणून म्हटलं तो इंजिनियर रिपेअर करण्यासाठी आला. काय रिपेअर केलं. प्रार्थनेचं तुटलेलं जीवन रिपेअर करून टाकला. करत नव्हतो प्रार्थना. आता प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना करायला लावणं सोपं आहे. बरेच लोक प्रार्थना ख्रिसमसच्या दिवशी मी पण जायचो. सगळे पुढं प्रार्थनेसाठी थांबल्यावर मी पण व्हायचं बाळकाचा हात डोक्यावर असायला पाहिजे. मग मी पण गुडघे टेकून ठेवलं डोक्यावर हात. आलो घरी आशीर्वादी झालो. बाळकाचा हात डोक्यावर पडला. त्याच्यात नाही रे तू गुडघे टेकशील तेव्हा तुझ्यामध्ये तुझं व्यक्तिगत जीवन, तुझं पर्सनल लाईफ, व्यक्तिगत जीवन ते प्रार्थनेमध्ये आहे का ते तपासत आहे. म्हणून खरा ख्रिसमस कोणता.
ज्यानं प्रार्थनेला सुरुवात केली तो ख्रिसमस प्रियानो. ठीक आहे, तुम्ही आनंदानं उड्या मारा, नाचा, गाणे गा, सगळं देवाची स्तुती करा, का चांगले कपडे घाला, चांगलं फराळ तुम्ही करा, पण प्रार्थना किती आहे? किती व्यक्तिगत प्रार्थना तुमची आणि किती वर्ष तुम्ही प्रार्थना केली? किती वर्ष प्रार्थना करण्याचं विसरून गेलं? कोणतं कारण आहे? काही लोकांना प्रार्थना सुद्धा नाही. कित्येक दिवस मी त्या जेवणाच्या प्रार्थनेविषयी, झोपण्याच्या प्रार्थनेविषयी बोलत नाही. ही तुम्हाला सवय लागली म्हणून तुम्ही करता. जेवताना प्रार्थना करावी लागते का? विष पोटात जाऊ नये. हो, अन्न कधी कधी म्हणतात विषबाधा झाली, लगे माझ्यासारखा शाना प्रार्थना केलीस का? हो विसरलो, बघ विषबाधा झाली. विषबाधा होऊ नये म्हणून प्रार्थना. झोपताना प्रार्थना का? रात्री छातीवर सैतानाने येऊन बसू नये, त्रास देऊ नये प्रार्थना, आणि आला तर स्वर्गात घेऊन जाऊ म्हणून प्रार्थना. अहो, ती तुमच्या स्वार्थाची प्रार्थना आहे. कोणती प्रार्थना? खास प्रभूसाठी गुडघे टेकणं, एक वेगळा समय. दावीद म्हणतो, मी दिवसातनं 7 वेळा तुझी आठवण करतो. दानियल 7 सप्तक उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे देवाजवळ राहणारा व्यक्ती, सेवेसाठी समर्पण असणारा ख्रिस्त, रात्रभर डोंगरावरती जाऊन प्रार्थना करण्यासाठी वेळ घालवत होता. स्वर्गात राहत असणारा ख्रिस्त, पित्याच्या संगती चालणारा 3 वर्ष, हा त्याची 3 वर्षानंतर तो स्वर्गात जाणार होता. किती वर्षांनी? पण तरी प्रार्थना करत होता. हा, आम्ही घर शिफ्टिंग करायचं तर नवीन सामान घेत नाही म्हणतो, नाही ते नवीन घरात गेल्यावर घेऊ. तसं आम्हाला स्वर्गात जायचंय, एवढे वर्षे, पण कित्येक लोकांच्या वर्षानुवर्ष प्रार्थना पण नाही आहेत. आणि तरी पण नाताळ कसा? नाताळ आहे, प्रार्थना विसरून गेलेल्या आहेत. कुठं राहतो? जिथं 2 किंवा 3 माझ्या नावानं एकत्र जमतात तिथं आहे. चुकून पण मी म्हणणार नाही, तुमच्या घरात तुम्ही फराळाचा कार्यक्रम ठेवला, त्याच्यात येशू आहे. आमीन म्हणाल का? जरा जोरात आमीन म्हणा. कारण ते फराळ खायला येणार का? तुमचा ख्रिसमस आहे, पण ख्रिसमस मधला ख्रिस्त नाही, तो खाण्यातला ख्रिस्त आहे. मग कुठं प्रार्थना करायला सुरुवात तुम्ही केली ना, व्यक्तिगत प्रार्थना, गुडघे टेकले, क्षमा मागा, प्रभू एवढे वर्ष 2016 पर्यंत मी प्रार्थना व्यक्तिगत फार कमी केलेली, आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनातले आशीर्वाद निघून गेलेले आहेत. प्रार्थना करा. ख्रिस्ताला सेलिब्रेट करायचंय ना, मग प्रार्थनेचं जीवन करा. पहिला टप्पा, ख्रिसमसचा पहिला उपदेश. आपण महिनाभर हेच ऐकणार आहोत, पण जातानाच पहिला उपदेश तो म्हणजे प्रार्थना. खरा ख्रिसमस म्हणजे प्रार्थना प्रियानो. त्याला ख्रिसमस समजला तो प्रार्थना करतो. प्रार्थना न करणाऱ्याला ख्रिसमस सेलिब्रेट करण्याचा अधिकार नाही. आम्ही म्हणाल का? प्रार्थना करत नाही तर करू नका ख्रिसमस. तुमच्या ख्रिसमस मध्ये येशू नाही, कारण 2 किंवा 3 एकत्र जमत नाही, मी त्यांच्यात नाही. जर तुम्ही एकत्र जमत नाही, तुमच्या परिवारामध्ये तुम्ही एकत्र जमून प्रार्थना करत नाही, मग किती पण मोठा तारा लावा, त्याच्यात माळा सोडा, त्याच्यात येशू बसू द्या, आणि त्याच्यात बाजूला धनगर असू द्या, मेंढपाळ असू द्या, सगळं असू द्या, सगळं केलं, प्रार्थनाच नाही ना, तर येशू त्याच्यामध्ये नाही, आहे फक्त मूर्ती. आणि देवाला मूर्तीत वास आवडत नाही, तो जिवंत लोकांमध्ये राहतो, प्रार्थनेमध्ये राहतो. देवाच्या लोकांनो, काळाची पूर्तता होऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, आणि त्याच्या आगमनाचा उद्देश हाच होता की आम्ही प्रार्थना शिकावी. भविष्यवाण्या जवळजवळ 100 पेक्षा जास्त भविष्यवाण्या नाही, तेवढं होणार आहे, पण जेवढ्या भविष्यवाण्या होतील तेवढ्या आपण माहीत करून घेऊ, जेणेकरून आपला ख्रिस्तावरचा विश्वास मजबूत होईल आणि आपण प्रभूमध्ये वाढू. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण राहूया.